नमस्कार. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारा आज आपण नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. खूप छान चविष्ट आणि खमंग कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो. तर आज आपण अगदी खमंग कुरकुरीत असा आज आपण इथे नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी झटपट तयार होतो. तर अगदी खमंग कुरकुरीत असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार होतो. तर आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेणार आहोत, म्हणजेच चण्याचे पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ. छान कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 बारीक चिरलेला कांदा, कांदा छान बारीक चिरून घ्यायचा. 1 बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची. हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, 2 चिमूटभर हिंग, पाव चमचा जिरे, पाव चमचा ओवा. ओवा हातावर छान चोळून घ्यायचा, खूप छान असा स्वाद येतो. चवीनुसार मीठ आणि इथे आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. आलं लसूण पेस्टमुळे खूप छान अशी चव येते. तर आता हा नाश्ता छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल छान कडकडीत असं गरम करून पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, 1 चमचा फक्त तेलाचा वापर केलेला आहे. तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे नाश्ता आहे तो छान असा खुसखुशीत होईल. आता इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत. तर पिठाच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपण ब्राऊन ब्रेडचा वापर करणार आहोत. तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याला आता आपण एखाद्या कटरने किंवा अशा पद्धतीने डब्याने सुद्धा तुम्ही गोलाकार देऊ शकता. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेडला आकार देऊ शकता. इथे आपण गोलाकार असा आकार दिलेला आहे. तर इथे अशा पद्धतीने सर्व ब्रेड छान कट करून घेणार आहोत. तर इथे सर्व ब्रेड कट करून झालेले आहेत. अशा पद्धतीने सर्व ब्रेड छान आपण गोलाकार कट करून घेतलेले आहेत. आता आपण जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आता मिश्रण आपण ब्रेडवर अशा पद्धतीने छान लावून घेणार आहोत. तर एक बाजूने छान आपण हे मिश्रण अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तर इथे सर्व ब्रेडला अशा पद्धतीने वरून हे मिश्रण छान पसरवून घेणार आहोत आणि एका बाजूला आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर थोडंसं आपण तेलाचा वापर केलेला आहे. तर अगदीच कमी तेलामध्ये छान हा खरपूस असे कुरकुरीत खमंग असा हा नाश्ता तयार होतो. ब्रेडला मिश्रण लावलेली बाजू आहे ती आपण अशा पद्धतीने तव्यावर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि आता वरून आपण जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण ब्रेडवर पसरवून झालेलं आहे. तर ब्रेडची एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे. खूप छान खमंग आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तर अगदी झटपट तयार होतो आणि खूप छान खमंग असा हा नाश्ता तयार होतो. तर एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत. तर अगदी कमी तेलामध्ये छान तयार होतो. तर नक्की रेसिपी करून बघा. तर अगदी दोन्ही बाजू छान खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर हा नाश्ता तुम्ही अगदी टोमॅटो सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता किंवा चहाबरोबर नुसता खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो. तर इथे आपला हा छान नाश्ता तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.